आता बातमी वर्ध्यातने वर्ध्याच्या सेवाग्राम इथे महात्मा गांधींच्या जगप्रसिद्ध असलेल्या बापू कुटीचं संरक्षण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात येते। बापू कुटीला मातीचं आवरण असल्याने पावसामुळे ती माती खचू नये किंवा या जगप्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक वास्तूचं नुकसान होऊ नये यासाठी शिंदीच्या लांब पानांचं आवरण या पूर्ण भिंतींना लावण्यात येतं। याचा सेवाग्राम इथल्या बापू कुटीमधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। जगप्रसिद्ध अशा वर्ध्यातील सेवाग्राम येथील बापू कुटीमध्ये आपण आज आहोत। महात्मा गांधीजींच्या या आश्रमामध्ये ज्या सर्व कुटी आहेत, ज्या वास्तू आहेत, ह्या अगदी शेणाने आणि मातीने सारवलेल्या आहेत। आपण बघू शकतो जुन्या पद्धतीने या कौलारू अशा सगळ्या वास्तू आहे, हे कुटी आहे। अतिशय शांततेचं प्रतीक मानलं जाणार आहे। या बापू कुटीचं संरक्षण करण्यासाठी ही अनोखी शक्कल जी आहे ही सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाकडून लढवण्यात आलेली आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये पाण्यापासून या ऐतिहासिक वास्तू ही खराब होऊ नये, त्या भिंतीला क्षती पोहोचू नये, त्याचं नुकसान होऊ नये, यामुळे या जे शिंदोळ्याचे झाडं असतात त्याचे हे पानं आहेत आणि त्या पानामुळे या भिंती ज्या आहे अशा मस्त झाकून ठेवण्यात आलेल्या आहे। खरं म्हणजे या पानोड्याच्या ज्या झांजी आहे ह्या केल्यामुळं या भिंतीला कोणत्याही प्रकारची क्षती पोहोचत नाही, त्या अतिशय सुरक्षित राहतात। पावसाळा असो किंवा कोणताही म्हणजे कितीही पाऊस असो किंवा कोणत्याही प्रकारचा वारा असो, त्यापासून ह्या भिंती ज्या आहे ह्या सुरक्षित राहतात। त्यामुळे सेवाग्राम येथील बापू कुटी आश्रमाला या शिंदोळ्याच्या पानापासून असं संरक्षित करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की गेल्या कित्येक वर्षापासून ह्या वास्तू ह्या अशाच अबाधित आहे, तटस्थ उभ्या आहे आणि कित्येक वर्षापासून या वास्तू ज्या आहे ह्या शेणामातीने सारवलेल्या आहेत, त्या लाकडापासून बनलेल्या आहेत, कौलारू त्याच्यावरती हे आहे आणि या वस्तूचं कधीही नुकसान झालेलं नाही आहे, त्या अतिशय चांगल्या स्थितीत या ठिकाणी आहे। त्यामुळं येणाऱ्या कित्येकही पावसाळ्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये जर आपण बघितलं तर या वास्तूची जी वास्तू आहे ही अशीच सुरक्षित राहते, कारण या पानोड्याच्या याच्यामुळे झांजीमुळं या भिंतीला कोणत्याही प्रकारची क्षती पोहोचत नाही, त्या पाण्यामुळं व वाऱ्यामुळं सुरक्षित राहतात। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा। तर ही शिंदीची लांब पानं आहेत ज्याचा वापर करून ही संपूर्ण जी बापू कुटी आहे ती सुरक्षित ठेवली जाते। यावेळेला आपण पाहतोय विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि याच पावसामुळे अतिशय पुरातन असणाऱ्या या वास्तू आणि अर्थातच स्वतः गांधीजींची ही वास्तव्य असणारी कुटी असल्यामुळे त्या कुटी संरक्षित राहाव्यात यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। दररोज या ठिकाणी वर्ध्यामधल्या या संपूर्ण सेवाग्राम परिसराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात। त्याची एक ठराविक वेळ सुद्धा आपल्याला माहिती आहे, सकाळी 8 वाजल्यापासून ते साधारण 5 वाजेपर्यंतची वेळ आहे। त्या काळातच आपण या ठिकाणी भेट देऊ शकतो।